लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। 91 लाख लाभार्थी अपात्रतेनंतर सरकारचे हे निर्देश आहेत। अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांची पडताळणी आता केली जाणार आहे आणि त्यामुळे येत्या काळात आणखी काही लाडक्या बहिणी या अपात्र ठरणार का, या संदर्भातली धाकधूक आता त्यांना लागू नये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 91 लाख लाभार्थी महिला या अपात्र झाल्या होत्या आणि आता अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांची सुद्धा पडताळणी करण्याच्या सूचना राज्य सरकारने महिला आणि बालविकास विभागाला दिलेल्या आहेत। या प्रवर्गातील केवळ पात्र महिलांनाच योजनेचा आर्थिक लाभ मिळत आहे की नाही याची खातरजमा करा, असं या निर्देशांमध्ये म्हटलंय। जुलै महिन्याचा लाभ देण्यासाठी या घटकासाठी 344.74 कोटी रुपयांचा निधी वितरित करताना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने हे निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे आता या प्रवर्गातील काही लाभार्थी अपात्र ठरण्याची शक्यता आहे। यंदाच्या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनुसूचित जाती घटकासाठी 3000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। अनुसूचित जातीसाठीच्या विशेष घटक कार्यक्रमाअंतर्गत ही तरतूद करण्यात आली आणि या निधीतून पात्र महिला लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, मधल्या काळात जेव्हा अपात्रते पडताळणी केली होती कागदपत्रांची, तेव्हा 91 लाख महिला लाभार्थी या अपात्र झाल्या होत्या आणि त्यानंतर सुद्धा अनेक प्रश्न निर्माण झालेले होते। आता पुन्हा एकदा या लाभार्थी महिलांवर टांगती तलवार आहे। काय नेमकं सरकारचं नियोजन आहे, काय निर्देश दिले? नक्की श्वेता, आपल्याला माहिती आहे की निवडणुका झाल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या अटी उपस्थित करत आतापर्यंत 91 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे राज्य सरकारवरती अनेक टीका सुद्धा झाल्या आणि आता सुद्धा ही अपात्र करण्याचा जो सिलसिला आहे तो सुरूच असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण राज्य सरकारने निर्देश दिलेले आहेत महिला व बालविकास या विभागाला की अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या महिला आहेत, पात्र महिला आहेत, त्यांची पडताळणी करा आणि जो निधी या घटकासाठी राज्य सरकारकडून तरतूद करण्यात आलेला आहे तो निधी फक्त या महिलांसाठीच खर्च होतो की नाही याची खातरजमा करा। त्यामुळे आता या प्रवर्गातील महिलांची पडताळणी जी आहे ती होणार आहे आणि जो 91 लाख अपात्र महिलांचा जो आकडा आहे तो पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। जर अनुसूचित जाती घटकातील महिलांची आणि सोबतच नवबौद्ध प्रवर्गातील महिलांची जर पडताळणी झाली तर वेगवेगळ्या कारणास्तव त्या अपात्र ठरू शकतात आणि त्या पद्धतीची कारवाई जी आहे ती सरकारकडनं केली जाते। जेव्हा पडताळणी होते तेव्हा प्रत्येक बाबीची खातरजमा जी आहे ती केली जाते। जर अपात्र एखाद्याही जर नियमात बसत नसेल तर त्यांना थेट या योजनेपासून वंचित केलं जातं आणि त्यांना अपात्र ठेवलं जातं। त्यामुळे आकडा जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे। आता हे करण्यामागचं कारण म्हणजे काय? या आर्थिक वर्षासाठी 3000 कोटी रुपयांची तरतूद जी आहे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांसाठी करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा निधी फक्त या महिलांसाठीच खर्च व्हावा अशी सरकारची एक इच्छा आहे किंवा एक अट आहे। त्यामुळे अशाच पद्धतीचा हा निधी खर्च होतो का किंवा अपात्र महिला देखील या योजनेतून लाभ घेत आहे का या घटकातील, त्यामुळे सरकारने याची महिला व बालविकास कल्याण विभागाने याची खातरजमा करावी आणि जर एखाद्या लाभार्थी जर या योजनेमध्ये पात्र ठरत नसतील तर त्यांना अपात्र करा आणि पात्र महिलांनाच या योजनेतून लाभ द्यावा अशा सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता किती महिला या घटकातून अपात्र ठरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे सरकारच्या या सूचनेनंतर अर्थात विरोधक आक्रमक होऊ शकतात, विरोधक टीका करू शकतात। कशा पद्धतीने टीका केली जाते आणि कशा पद्धतीने राज्य सरकारकडनं उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी जसं सीमा तुम्ही म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे नियम आहेत, म्हणजे उत्पन्नाची अट आहे, 4 चाकी वाहन घरात असेल तरी सुद्धा तुम्हाला लाभ घेता येणार नाहीये, इतर योजनांचा लाभ घेत असाल तरी सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि त्यामुळे या सगळ्याचीच पडताळणी करण्यात येणार आहे। त्यामुळे येत्या काळात आणखी अपात्र महिलांचा आकडा हा वाढू शकतो। लाडक्या बहिणीची धाकधूक वाढली। लाडक्या बहिणी 91 लाख लाडक्या बहिणीनंतरही अपात्र करू लागलेले आहेत।